नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठीच्या नवीन पाठामध्ये. पहिल्यांदा आपण काय शिकलो? जोड अक्षर. आपण काय शिकलो? जोड अक्षर. आता आपण ह्या पाठामध्ये काय शिकणार आहे? पुढचे काही शब्द शिकणार आहे. मी काही शब्द म्हणते आणि त्यापासून जे शब्द तयार झालेत ते पण आपण काय करायचं? वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सुरू करूया आजचा पाठ. टला ट, ट, घट्ट, पट्टा. टला य, ट्य, नाट्य, पाट्या. टला र, ट्र. कसं प्रोनाउन्सिएशन करायचं? ट्र. कसा उच्चारतो? ट्र. ट्रक, ट्राम. ठला ठ, ठ, मठ्ठ, गठ्ठा. डला ड, खड्डा, गड्डी. डला य, गाड्या, चहाड्या. नला ट, घंटा. ऍक्च्युली ह्याच्यावरती एक अनुस्वार असतो, घंटा म्हणता ना. पुन्हा नला य, न्य, पुण्य, आरण्य. पुन्हा एकदा आपण हे शब्द वाचून बघूया काय? घट्ट, पट्टा, नाट्य, पाट्या, ट्रक, ट्राम, मठ्ठ, गट्टा, खड्डा, गड्डी, गाड्या, चहाड्या, घंटा, पुण्य, आरण्य. इथे काही शब्द दिले, काही वाक्य दिलेत, मी आपण वाचूया. टेबलावर पट्टा ठेवला आहे. बैल गाड्या ओढत आहे. घराजवळ मालाचा ट्रक उभा आहे. देवळात 2 घंटा आहेत. पुन्हा एकदा शब्द वाक्य वाचते बघा हा. आणि ह्याच्यामध्ये काय येणार आहेत? जोड शब्द येणार आहेत, जोड अक्षर येणार आहेत. टेबलावर पट्टा ठेवला आहे. बैल गाड्या ओढत आहे. घराजवळ मालाचा ट्रक उभा आहे. देवळात 2 घंटा आहेत. पुढच्या आपण पानावरचं पण वाचूया आज. रोज आपण 2-2 पानं मराठीच्या एका पाठामध्ये करायचं, म्हणजे जास्त काय होणार नाही. तला त, त, मत्त, हत्ती. तला न, रत्न, पत्नी. तला य, सत्य, त्याग. तला र, त्र. आपण त्र हा शब्द ह्याच्यामध्ये घेतो, बाराखडीमध्ये पण. त्र 14खडीमध्ये पण. पात्र हा कशाने तयार झालेला असतं? त अधिक र, त अधिक र. पात्र, कुत्रा. थ अधिक य, थ्य. तथ्य, सारथ्य, दुग्ध. याच्यामध्ये द आणि ध, द आणि ध असे दोन्ही मिळून आहेत. शुद्ध, युद्ध. द अधिक र, द्र. छिद्र, मुद्रा. द अधिक व, द्व. विद्वत्ता, द्वार. हे काही शब्द झाले. पुन्हा आपण हे काय करूया? जोडाक्षर वाचूया. मत्त, हत्ती, रत्न, पत्नी, सत्य, त्याग. पात्र, कुत्रा, तथ्य, सार्थ्य, शुद्ध, युद्ध, छिद्र, मुद्रा, विद्वत्ता, द्वार. आणि हे काही शब्द वापरून काही वाक्य तयार झालेत, ते आपण इथं बघूया. अरण्यातून हत्ती जात आहेत. 2 वीर युद्ध खेळत आहेत. कुत्रा झाडाखाली बसला आहे. प्रवेशद्वारावर द्वारपाल उभा आहे. आता ह्या वाक्यामध्ये तरी 2-2 जोडाक्षर आलेत बघा हा. प्रवेशद्वारावर आणि द्वारपाल, द्व, द्व, 2 जोडाक्षर इथं त्यांनी वापरून हे वाक्य तयार केले. पुन्हा एकदा आपण हे वाक्य वाचूया. अरण्यातून हत्ती जात आहे. 2 वीर युद्ध खेळत आहेत. कुत्रा झाडाखाली बसला आहे. प्रवेशद्वारावर द्वारपाल उभा आहे. आपण काय करायचं बाळांनो,
हे सगळे शब्द काय करायचे, लिहून काढायचे. ह्या अक्षर ओळख 2 मध्ये पण लिहून काढायचे आणि फुल पेज पण लिहून काढायचे. काही विद्यार्थी व्हिडिओज बघत नाहीयेत, मला होमवर्क येत नाहीये. मी एक दिवशी गॅप ठेवला तर तुम्ही होमवर्क पाठवण्यासाठी पूर्ण होमवर्क पाठवायचं आहे मला. मी जो काही तुम्हाला देत असते होमवर्क तो मला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. आणि मराठीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्ही लिहिता ते म्हणून वाचून लिहा. जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही मोठ्याने तोपर्यंत ते शब्दांचे उच्चार तुम्हाला कळणार नाहीत. हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा जर एखादा उच्चार कळलं नाही, ट्र, ट्य, ठ, कारण हे जोड शब्द खूप मुलांना अडचणीचे जातात. मराठीचे शब्द ते वाचू शकत नाहीत, जोड शब्द वाचू शकत नाही, जोडाक्षर वाचायला मुलांना खूप प्रॉब्लेम येतो. म्हणून जे काही इथं दिलेलं आहे नीट लर्न करा, नीट प्रोनाउन्सिएशन त्याचं उच्चारण नीट करून मगच नोटबुकमध्ये लिहा. त्याशिवाय लिहू नका, नुसतंच वरचं बघून खाली लिहू नका. आणि जितकं तुम्ही ह्या अक्षर ओळख 2 मध्ये लिहिता तितकंच तुम्ही 2 लाईनच्या बुकमध्ये पण लिहायचं. ठीक आहे. आता पुढचा पाठ, पुढचे 2 पानं मी दुसऱ्या पाठामध्ये घेते. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.